अनेक भारतीयांचं स्वप्न असतं की अमेरिकेत जायचं, तिथे शिकायचं, नोकरी करायची आणि मग तिथेच सेटल व्हायचं. पण ट्रम्पच्या या H-1B व्हिसावरच्या काही रिस्ट्रिक्शन्समुळे आता भारतीयांच्या या स्वप्नांवर पाणी फिरतंय का भारतासाठीच नवीन ऑपॉर्च्युनिटीज ओपन होत आहेत, हे आपण जाणून घेऊयात डॉक्टर दीपक शिकारपूर सर यांच्याकडून. हे न्यूज इंटरप्रिटेशनचे एकदम बिलवेड गेस्ट आहेत आणि हा त्यांचा तिसरा पॉडकास्ट आहे आपल्यासोबत. तर वेलकम बॅक सर. कसं वाटतंय तुम्हाला आमच्या इथे येऊन परत? ठीक आहे. परत परत म्हणजे आपण वेगळे विषय घेऊन येतो आणि सुदैवाने काय होतंय की जग बदलतंय तांत्रिक दृष्ट्या पण आणि बाकी जो तू आता प्रश्न उपस्थित केला त्यात सुद्धा. तर हा प्रश्न 2 महिन्यापूर्वी नव्हता, पण आता तो उपस्थित झालाय. तर तू तुझ्या प्रेक्षकांना याची माहिती करून देतेस हे चांगलं आहे. पहिले तर त्यांचा विरोध होता अमेरिकन स्थानिक लोकांचा की हे भारतीय येतात आणि आमच्या नोकऱ्या खातात किंवा कर देत नाही. पण हा जो निर्णय ट्रम्पने घेतला तो आता अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केला गेलाय. तर ह्याचा निकाल नक्की काय लागेल असं तुम्हाला वाटतं? ते आता मी ह्या विषयावर भाष्य करत नाही, कारण मला कायदाविषय फारसं मी त्याच्यावर अभ्यास नाही केला. पण तुम्हाला म्हटलं ना की हा निर्णय किती दिवस चालेल हा प्रश्न आहे. आणि शेवटी काय आहे की गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर फेसबुक सारख्या ज्या अमेरिकन उद्योग आहेत, IBM, त्यांना कोणालाही हा निर्णय आवडलेला आणि ते अमेरिकेत कर भरतात. आणि तर ट्रम्पला गुगल आणि या मोठ्या उद्योगांना दुखवून चालणार नाही. त्यांनी ऑलरेडी प्रोटेस्ट केलंय की तुम्ही आम्हाला H-1B वर्कर्स हे करायला. मग त्यांनी बरेच त्याच्यात रायडर्स आणले की आता हा जो $1 लाख जो त्यांनी फीचा निर्णय घेतला तो फक्त नवीन व्हिसासाठी आहे, जुन्या व्हिसासाठी नाही. आणि दुसरं म्हणजे ते दरवर्षी नाही. आधी अशी भीती वाटत होती की दरवर्षी भरायचं, असं नाही आहे. तर समजा तुमचा 6 वर्षाचा व्हिसा असेल किंवा 7 जो काय ड्युरेशन झाला तर एक वन टाइम फी आहे, एकदाच भरायची. तर अशा थोड्या थोड्या गोष्टी बाहेर येत आहेत आणि मग कदाचित हा रोलबॅक होईल किंवा फी कमी होईल, असं काहीतरी होईल. आणि आता ज्यांचा व्हिसा 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, 1 वर्षांनी एक्सपायर होतं त्या लोकांनी ऑलरेडी त्यांच्या एम्प्लॉयरशी निगोशिएशन सुरू केली की आता हे $1 लाख आपण 50-50 करू, मी 50,000 भरतो, तुम्ही भरा, किंवा माझं पॅकेज रिवाईज करू. कारण हे कुणासाठी मेनली याचा इम्पॅक्ट होतो की ज्यांचा पगार खूप आहे. म्हणजे जर तुमचं अॅन्युअल पॅकेज म्हणजे कॉस्ट टू कंपनीमध्ये जर $5 लाख असेल समजा वर्षाला, आणि असे बरेच लोक आहेत 5 लाख नाही पण कमी 3 लाख वाले पण आहेत. आता तुम्ही जर 5 वर्षाच्या ड्युरेशनवर $1 लाख म्हणजे समजा वर्षाला 20,000 असं झालं तर ते 50-50 किंवा 70-30, 60-40 सो असे मार्ग पण निघायला सुरुवात झाली. आणि याचे असं काही होणार नाही आहे की हे हा H-1B आला म्हणजे तिकडचे सगळे लोक भारतात परत आले, अशी कुंभमेळ्याला जशी गर्दी होती तसं काही होणार नाही. काही प्रमाणात ते नक्की होईल, पण माझं म्हणणं आहे की भारत पण विकसित देश आहे, आपल्याकडे पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तोच विचारायचा होता प्रश्न की आता जितका प्रमाण आहे भारतीयांचं अमेरिकेत जायचं, ह्या प्रमाणात तर बऱ्यापैकी म्हणजे कमी जातील लोक भारतातनं अमेरिकेत. तर एवढ्या सगळ्या नवीन लोकांना एम्प्लॉय करण्यात किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी देण्यास भारत समर्थ आहे का आता? एक लक्षात घे की जागतिकीकरण हे सर्वत्र झालेलं आहे. आणि आजचीच बातमी आहे की एल लिली म्हणून एक अमेरिकन औषध कंपनी आहे, फार्मा, त्यांनी तेलंगणामध्ये मोठं R&D सेंटर $1 बिलियन इन्व्हेस्ट करून ते तयार करतात. तिथं जॉब पण होणार तेवढे. आता हे फक्त मी एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून दिलं. तर याला एक GCC म्हणतात, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, कॉम्पिटन्स सेंटर किंवा म्हणू GCC. तर हे GCC महाराष्ट्रातच 700 विविध उद्योगांची, आणि ती पुण्या मुंबईमध्ये सध्या 80% आहे. आणि मागच्या आठवड्यात आपल्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला की इतर छोटी शहरं जी आहेत म्हणजे नागपूर, संभाजीनगर अशा शहरामध्ये GCC पोषक धोरण त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि ही स्तुत्य बाब आहे. आणि मग त्यामुळं त्या शहरात पण रोजगार निर्मिती होईल. म्हणजे अजून एक प्रश्न होता की मी IT शिकलं की फक्त पुण्यालाच यायचं, बाकी शहरात काही ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत का? तर सध्या अशी दुर्दैवी परिस्थिती आहे. माझं स्वतःचं शिक्षण सांगली, सोलापूरला झालं आणि मी मागच्या महिन्यात दोन्ही ठिकाणी जाऊन आलो. तिथं अजूनही जे लोक IT शिकतात त्यांना तिथं जॉब नाही मिळत, हे सत्य आहे. सोलापूरमध्ये फक्त 15-20च कंपन्या आहेत आणि खूप कमी प्रमाणावर तिथं रिक्रुटमेंट होते. त्यांना हैदराबाद आणि पुण्यालाच यायला लागतं किंवा इतर शहरांमध्ये. तर हे
घटवण्यासाठी जर असे उपक्रम जर घेऊन तिकडची रोजगार निर्मिती वाढली तर खूप चांगलं आहे. नक्की चालेल. हो, म्हणजे आपल्याला थोडक्यात थोडे पेशन्स ठेवायची गरज आहे. आणि नवीन जे लोक तिथे अमेरिकेत जाण्यास उत्सुक आहेत तर त्यांना आम्ही म्हणजे सर आणि मी आम्ही दोघंही मिळून असं आवाहन करू की त्याच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही भारतात राहा, भारतात उद्योग करा आणि आपला भारत अमेरिकेच्या तोडीस तोड बनेल ह्याच्यासाठी काम करा. धन्यवाद.